तर मंडळी आता वाजले 4 आणि आपण कॉलेजच्या ड्रेसवर आज, कारण सकाळचे 4 वाजले आणि आपल्या व्हिजिटला जातो, त्याच्यामुळे जरा आम्ही रेडी वगैरे झालो. कारण एवढ्या लवकर तर आम्ही कधी कॉलेजला जात नाही. तर आता आपण रेडी वगैरे जाऊन चाललो कॉलेजसाठी. मित्राचा फोन पण येईल आत्ता आपल्या जाऊचा कॉलेजमध्ये. तर मित्र आणि मी आता रूमवरसून आम्ही निघतलो. आम्ही बॅग वगैरे पॅक करून घेतलं. तर चला मग जाऊयात, कारण बाहेर सगळं काळो का. आता आपण जातो. बाकीचे मित्र झोपले, तुमका मी दाखवत नाही. आमच्या रूमची सध्या कंडिशन एकदम बेकार आहे. आता आम्ही सगळेजण उठलो तर जातो. तर चला बघूया, आपण नंतर बाकीचं ब्लॉग कवर करूयात. विजिटसाठी आपण स्पेशल जातो आता सध्या तरी. चला जाऊया. त्यानंतर नव्हता होता बघला काय नाही त्याच्या ब्लॉग काय केला तुला हिला. त्यानंतर तयारी केल्या, चाय बी पिल्यात, गाडी काढल्या. गाडी पण थंडेलेली तरी पण गाडी काढल्या. वाटेक लागला तर ट्राफिक गावला जाम गावल्यामुळे सुचला राहला खरं. आतापर्यंत आपण असंच इग्नोर करीत दिलो या गोष्टी का, तसं आपण इग्नोर करूया. आणि आपण कॉलेजच्या बघता आपण कॉलेजच्या गेटकडे पोचलो, एंट्रन्स केलं. वेलकम टू कोल्हापूर. हा हे बघा काय वाटतं बघा, असं वाटतं वातावरण कॉलेजमध्ये. ही आपल्या बस नाही, इथं बस नाही. आणि हे आमचे बुके वगैरे घेऊन आलेले आहेत, त्यांचं आता थोड्या वेळानं बाकीचे इथं सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर आपण विजिटला जाऊ निघतो. आपल्याला जाऊचा कोल्हापूर. आणि आता काळ वगैरे आहे, थोडा दिसाक लागलं की आपण बाकीचे व्हिडिओज वगैरे बऱ्यापैकी कवर करूया. तोपर्यंत सर तुमका मी कॅम्पस दाखवते. सकाळीच वातावरण दाखवते कसं वाटतं त्या कॅम्पसमधलं. अरे बघा नाव नाही राहत ना. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठून 3 वाजता हालो मस्तपैकी. आणि आता 4 वाजता उठलंय ना. अरे भाई 3 वाजता भाई आणि परत झोपलाय. काय विषय असा नाही, काय तर असं नाही. शेवटची विजिट आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी वगैरे आहे ते विकी साऊंड घेऊन आलाय. चला बाकीचे येतील बघूया बाकीचे. तोपर्यंत हे बघा बाकीचे बघू शकता. हडे वातावरण बघा. ह्या आमचं थंडी कसली. ह्या बघा हडे आमची पार्किंग एरिया. आता गाडी नाहीत कारण पोरा कोणी येऊ नाही, आम्ही दिलो. हडे हॉस्टेल गर्ल्स हॉस्टेल. आणि हडे बाकी आकडे आपले काय रे हडेच होत ना. आपले क्लास हडेच होता ना. हडेचं लेक्चर वगैरे हडे होतात. हडे लांब आमची प्रॅक्टिकल लॅब होती. प्रॅक्टिकल हडे होता आमचा ह्या बाजू. आपण पहिल्यांदा एवढं लांब जातो 3 वर्षातनं, त्यामुळे मला खूप आनंद होतो. मला काय सांगू आता मी, आमचे 600 रुपये काढलेले आहेत बसचे. आणि आता बस येणार थोडा वेळात येणार आहे, काय विषय नाही त्याबद्दल. आणि काय बोलू रे अजून तू बोला तोपर्यंत. अशा प्रकारे आमचे आम्ही तिथे जाऊन मंदिरात जाऊन जेवणार. मित्रांनो आता आमचं लास्ट इयर आहे. आम्ही पहिली ट्रिप आमची म्हणजे विजिट कॅन्सल केली होती कोल्हापूरची. आणि परत आत्ता आम्ही अथक प्रयत्नानंतर आम्ही परत एकदा कोल्हापूरला निघालोय. अर्ध्या तड्याच्या बाजून राहा मरे. होय सर. बाजूक ओ सर गाणं घाला कोणी त्या रे. गाणं घाल गाणं घाल मरे जोशी. हो सर थांबा, गाणं घालता. होय मी काय करू. अरे घबरावा. गजानन महाराजा आमची कोल्हापूर विजिट जाता महाराजा. काय व्हिडिओ अडचणी येईल तर पायामुळा घाल महाराजा. सगळ्यांना सुखरूप होतो, सुखरूप घेऊन ये रे महाराजा. खाली छत्रपती शिवाजी महाराज की चला पटापट चला सगळ्यांना. विकी काय
शॉर्ट घ्या. मंडळी सावंतवाडी डेपोचे बसचे ड्रायव्हर असतात. त्यांचं नाव चौकुळकर म्हणून असतं. ते आपले आज म्हणजे ते आपल्या घेऊन जाते. आज त्यांच्यासोबत आपल्यासोबत प्रवास करूचा बसमध्ये. तर प्रवास आपलं चांगलं होते, व्यवस्थित होते. आमच्याकडे त्याच्याकडे विश्वास आहे. एकदम चांगली गाडी वगैरे चालवतं. आपण त्यांची पूर्ण माहिती वगैरे घेतलेलं आधी. तर चला आता आपण जाऊया, प्रवासात सुरुवात करूया. चला आपली बस. तर मंडळी आता आपण आदल्या तूच सांग काय बोललो काय. आपण आता आजऱ्या डेपोमध्ये पोहोचलो असतो आणि आजरा थांबून त्याच्या पुढे बाळू मामाला जाणार आम्ही. इकडनं जेवणार आणि मग नाश्ता सरांना विचारतो, सर झाले कारण नाश्ता पण करूया, बघूया काय. सर आपण तोपर्यंत तिथं हे डिओन आहे, हे गोव्यावरून आलेले आहे. हे खास गोव्यावरून विजिटला आले डिओन गिरकर, ज्यांनी पूर्ण विजिट झोपून काढलेली आहे. त्याला मजा म्हणायला मंडळी आता आम्ही इलो विजिटला, पण आता वाटलं आधी भूक तर पोटा बिटाचं तर भूक आहे ना, जरा भूक लागली नाश्ता करूचा. तर आता आम्ही गारगोटी ठिकाणी थांबलो, बस तिथं थांबले. या त्या अजून काही सीन दाखवायचं मस्त आहे. बघा उंट जातं. तर आता आम्ही नाश्ता करूसाठी थांबलो गारगोटीत. तर बाकीचे आता पुढे गेल्यात दाखवतो का तेव्हा. कदाचित या आम्ही हॉटेलमध्ये जाऊ नाश्त्यासाठी. रोड क्रॉस करूया, जाऊया. आता 8:30 झाले म्हणजे तेवढं आमचं नाश्त्याचा टाईम झालेलो आहे. काय झालं नाश्त्याचा काय रविराज काय आलं. नाश्ता सावंतवाडीला जाऊन करायचा आहे नाश्ता. पुन्हा मग करू, कारण एवढं आपले खर्च वायफाय आणि वडा आहे तो म्हणजे अंडरमच्या बॉलासारखा आहे. चला मग कॅन्सल. म्हणजे गारगोटीच्या ठिकाणी असं हॉटेल स्वादमध्ये आम्ही आता नाश्ता करू जातो. बाकीचे गेले आहोत. चला बाई कसं काय मेन्यू कार्ड काय सांगा जरा. चला आदल्यानं ऑर्डर दिला ना, आदल्या ऑर्डर दिला ना. यावं मरे आता ऑर्डर इलेली या सब चांगला केलेला. बघू आता टेस्ट बघूया. सकाळची वेळ असल्यामुळे तसं आमका पाव भेटले ना, आता ब्रेड आणि मिसळ खाऊची आमका लय ते सगळेजण हैसरच दिलेलं. चल जाय. ए चल बाबा नाश्ता केला, आता काय जिरायचं काय. चल महालक्ष्मी मंदिरला आहे बघा, अंबाबाईच्या मंदिरला आता 2-3 दिवस लागून सुट्टी आहे. सोमवार आणि भयानक गर्दी असणार. दर्शन होईल न होईल. त्यांना करून दे आत्मापूर्ण. नाही तर मग तुम्हाला धावतोय ह्याचं दर्शन घ्यायला लागणार. लाईनला नपास झालो कोणाला. लाईनला आम्ही त्यांना थांबलेलो बरोबर 3:30 शनिवार. तिथं सोडलं विजिटचं बघा कसं ऐकून काय टायमिंग आणि नंतर ठरवू. विजिटचं होतंय, फक्त तुमचं जेवणाचं सांगलोय. हे तुम्ही जेवणाचं प्लॅन म्हणताय कधी डिस्कशन काय चालूच राहणार आहे. सगळं उलट प्लॅन. तर आपण गारगोटीवरसून निघायचा बघूया. चालूच असतं काय विषय नाही, एवढं लक्ष नाही द्यायचं. संध्याकाळी मग ह्यांना मंदिरात हे झोपान होते, यांची झोप पूर्ण आलेली आहे. वासुदेव नाही, वासू जागा होतं, त्याला झोपलेलं. नाचत होतो तिकडे. चला आज फुल मजा. फुलमध्ये जरा स्पीकरने साथ देऊ नका. आता आपण बाळूमामाला जाते, तिकडे पण सर्वांनी या दर्शनासाठी. चालेल. त्यानंतर मग विजिटच्या ठिकाणी आपण विजिट देणार आहोत. आता कंपनीमध्ये जाणार आहोत. कळला यांका ऊस तर कोणी फुकटचं द्यायचं नाही, पण हे चोरलेलं 100%. मागून घेत लागले कोकणात दाखले बाबा. बाई बघा 100% ऊस खाऊन काय रे गोडा.
ऊस लावलंय का मग फुकट तापण. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे आदमापूर बाळामा माहिती आणि पाहू शकतो सगळे चालले तर चला जाऊयात, दर्शन वगैरे घेऊया. सगळ्यात पहिलं दर्शन आपल्या गावचं. तर अशा प्रकारे आम्ही जात आहोत आता बाळूमामाच्या दर्शनाला. तुम्ही बघू शकता इथे सगळे आमची गँग जमलेली आहे. तर सगळ्यांनी बाळूमामाचं दर्शन घेतलं पाहिजे. तर आता त्यानंतर मग बाकी तुम्ही पहिले अहिले आधी सांग बरं व्हिडिओ आधी सांग काय सांगाया आधी सांग कोकणातला हो कोकणातलं होतं या अरे मी कणकवली, मी पुण्यातलं. एक ओळखीचं गावलो मंडे आहे बघा, एक ओळखीचं गावलो. हा चॅनल सबस्क्राईब करा, कोकण परिवार पाहिजे. एक जण गावलो घेऊन जाऊया का, एक जण गावलो बघू कोकणातलं आपल्याकडचं कणकवलीचं. चल रे चला आमच्याकडे जागा गाडी होय येतोय मग. आणि हे कडे बाकीचे व्हायचे हे पाडगावातले पाडगाव म्हणजे हां ओके पाडगाव म्हणजे कोल्हापूर ते घाटाचा येईल ना. ते पाडगाव वेगळा इकडचा. नाही सर पुढे कोकण म्हणजे कोकण ते आहे. आता तुम्ही काय चाललास का नाही सर बाळूमामानीच. चल मग आमका काय ते सांग. आम्ही अहिले म्हणजे मी तर पाहिलं दिलं सर, बाकीचे हे येतात रे. हा तुमका माहिती असली तर हे प्रॉपर असतात. प्रॉपर माहिती सांगताय रे. मी ज्या ठिकाणावर तिथं 2-3 बरं रे आमच्या म्हणा जाऊया. हे माणसं बदलली रे. एवढी मोठी कमान असा ती बघा सुरुवातीकडे एंट्रन्स एकदम खतरनाक मस्त वाटतं. हाय जय बाळू मामा. हे आमचे सगळे मेंबर्स इथं बाळू मामा दिला ना. सगळ्यात पहिल्यांदा इथं इलाज ना की चप्पल वगैरे ठेवणे, स्टँड्स वगैरे ठेवले. सगळ्यात पहिल्यांदा इथे चप्पला वगैरे आपल्या काढून ठेवू होय. त्यानंतर आपण आता दर्शन घेऊन जाऊया. तर म्हणजे आता मी बाळूमामाची इथं दर्शन वगैरे घेतलं. आतमध्ये फोटो वगैरे काढण्यास किंवा व्हिडिओ करण्यास परमिशन नाही, त्यामुळे आपण काय करू शकत नाही आतमध्ये. मी तुमका आता इथून बाहेरून मंदिर दाखवते कशा प्रकारे दिसतं. तर काही इथं थांबा सांगितलं नाही सर वगैरे बाकीचे येतात. विकी हा एक फोटो काढ मला. भंडारा बघितलं राहिलं त्याच्या तुझ्या दुसऱ्याचं जिंकू नको, तुझं चिकट भंडारा काय खालचं काढून घे. मागच्या टाइमला घेतलेलं अरे खालचो काढ ह्याच्यातलं असो तिकडे भेटलं भंडारा तुका. अजून पाहिजे पाहू शकता ते सापळे आपल्याला हे पाठतोय. नाही दाबू नको प्रश्न. अरे लय करून पण नाही राहलं तर राहत. या ठिकाणी आपण जे काय एखादी आठवण म्हणून एखादी वस्तू घेऊ शकते शॉप असं ते बघा. पूर्ण एरिया सगळे शॉप असते. सर बाणन कशात ठेवलाय? आता गाडी रिव्हर्स घेतो, गाडी रिव्हर्स दाखवची बघ. अजून गाडी फिरवची आहे तेवढ्या जागा आहे. आता आपण बिद्री कारखाना आहे कोल्हापूर कागलला, तिथे आलेलो आहे व्हिजिटसाठी. आणि इथे पाहू शकता आपण सगळे कॉलेजच्या कपड्यावर आलो, कारण व्हिजिट कॉलेजची असल्यामुळे कॉलेजचे कपडे घातलेले आहेत.
तर आता आम्ही निघतो, सगळेजण निघूची तयारी केलं सर वगैरे. आता तर आपण डायरेक्ट कारखान्यात भेटूया. बघू परमिशन आहे तिथे व्हिडिओ वगैरे करू आतमध्ये. चल बघूया. आता आपण साखर कारखान्याच्या मेन गेटला आहो. साखर कारखाना चिद्री. गेटवरून चाललो आहोत. आपल्या आतमध्ये जाऊन माहिती वगैरे सांगतील. आपण बघूया आतमध्ये गेल्यावर आपण माहिती पूर्ण प्रॉपर ब्लॉगमध्ये आपण कवर करू. चला आता आपण आतमध्ये जाऊन गेलं. पूर्ण साखर कारखाना सोबत काही सीन वरती सगळी ना मध नाही पोळी होती, तेवढी मध नाही पोळी होती. क्लिअर दिसत नाही तिथं. कायच नाही काय पोळी. आपलं नाही होतं खतरनाक बाई. ड्रम लेवल आणि फर्नेसेस टेम्परेचर म्हणजे या ठिकाणी इंडिकेट केला जातं. चिमणी आहे पूर्ण. कारखान्याची चिमणी. हो ते काय लोन चालू आहे. किती चिमणी चालू आहे. तिथून दूर जाता पूर्ण बाहेर. सध्या ती रनमध्ये आहे. आणि बघ्यात पण वापरतो. मल्टीफ्युल बॉयलर आपल्याला. हा तुमचा मेन बॉयलरचा पार्ट. बॉयलरनंतर इकॉनॉमायझर. इकॉनॉमायझर एअर प्रिव्हिटर. त्यानंतर ESP नंतर काही चिमणी. ESP त्यासाठी वापरतो आपण ॲश कलेक्ट करण्यासाठी. जेव्हा आपण बघ्यात जाळतोय ते आपण जे धूर तयार होतोय त्यातून ॲश पूर्ण कलेक्ट केली जाते. आणि हॉट एअर फक्त चिमणीतून बाहेर सोडतो. आता चिमणीला तुम्हाला धूर दिसतोय नाही. ॲश कलेक्ट करून ॲश आली. आता बॉयलरमध्ये स्टीम जनरेट झाली. टर्बाईनमध्ये मेकॅनिकल पॉवर होती. त्यानंतर गिअरबॉक्स हा अल्टरनेटर 10 मेगावॉट अल्टरनेटर जो फोटो पॉवर इथून केलं जाते. शिवायला कंट्रोल रूम DCS कंट्रोल रूम. हे सगळे पॅनल आहे. डिस्ट्रीब्युशन कंट्रोल सिस्टीम DCS. हे सगळे टर्बाईनचे सुपरवायझर पॅनल आहे. हे आपले लिमिटिंग पॅनल, सिग्नल पॅनल, AVR पॅनल, लिमिटिंग पॅनल आणि DC चार्जर आहे. हे सगळे इलेक्ट्रिक. फोटो सेशन नंतर 5 मेगावॉट. त्यात इन आउटला जेवढं वापरून उरलेलं 3 मेगावॉट कॅसला आम्ही एक्सपोर्ट करतो. त्याला आता हे 2 पीस आहे. 2 पीसमध्ये पूर्ण पॉईंट पॉवर प्लॅंट हँडल DCS पुरा येतो ते. शुगरसाठी गेलेले आहे. शुगर पॉवर हाऊसला कोजन ट्रान्सफरचं ऑक्झिलरी जे पॉवर आमची आता सगळे चालण्यासाठी बॉयलरचे सगळे ऑक्झिलरी चालण्यासाठी तिथे त्याला ट्रान्सफॉर्मरचं. त्यानंतर आपल्या जे 20 मेगावॉट टाय म्हणजे 20 मेगावॉटला तिकडे ट्राय केलेला आहे. त्यानंतर शुगर मिल मिलला गेलेला आहे. हे पूर्ण ST पॅनल आहे. 10 मेगावॉटचा आहे. इथून 11 kV जनरेटर एक्सपोर्ट आणि इन हाऊस आणि कोजनसाठी म्हणजे शुगरसाठी इथून पॉवर हँडल केली जाते. चला DCB आता ACB दाखवतो तुम्हाला. अजून आहेत भरपूर काय काय चालू आहे सर? तुंबलंय ते काढावं मला बघायला. काय काय तुंबलंय ॲलिवर तुंबलाय हो ते काढावं. याचं काय करणार तुम्ही? तिथं बघायचं होतं आम्हाला थोडाफार. आम्हाला लागतोय कशासाठी?
आम्हाला एवढं काय हे काय करतात याच्यामध्ये या बाजूला मळ तयार होत्या हे बघ गॅस म्हणजे उसाचा बारीक प्रसादी घाण हे मिक्स होऊन मळ तयार होत्या त्याच्यावर मळ पडत नाही. आता मळीचं काय करणार मग मळीचे शेताबितात नेत्यात लोक वापरा पुन्हा खतासारखं वापरा कॉलेज सावंतवाडी सोनराव भोसले सावंतवाडी हो ते काय जाम झाले हे जाम झालं सीट बदलल्यानंतर पोरांनी लक्ष द्यायला एखादं बारीक होते मोठा आहे तो बाजूला आणि लहान आहे तो तिकडे जातो मिक्स आहे जे गेले कार्यकर्ते हे इथं काय बनतं हे चाळून बघायचं म्हणजे चाळण्याला बघायचं व्ह्यू आहे चाळण नाही आहे हां चाळून बघायचं व्ह्यू आणि मोठा बघायचं तिकडे पडतो हे पट्टा कशासाठी हा तो बघायचं तिकडे नसतो असा आहे तो बघायचं तिकडे जातो येतो तिकडे तिकडे जातो तर इकडे जाऊन ये काय दिसता साखर फिरते का यात साखर असते ना ही साखर आहे त्या साईडला काय व्हिडिओ इकडे बघा काका साखर पाया तेच सांगतो तुला आला व्हिडिओ सांगा वरती वरती साखर तयार होते बघितलं तुम्ही काळं हे असते ते इथं साठवलं जाते आणि ज्या वेळेला मशीनला लागते त्यावेळेला ते घेते त्याला प्लास्टिक म्हणतात त्याच्यातनं ए हेवी आणि ए लाईट ए हेवी आणि ए लाईट बाहेर जातो याला जाळे आहे अशी जाळे आहे त्याच्यातनं ए हेवी बाहेर जातं साखरेचं कमी आहे पांढरं तेवढं हे आता कसून राहिलं ते इथं जात आता मला इथं साखर पडते ती वाचा खाली इकडल्या हातच्या साईडला ओके हां ते साखर आता तयार झाली आणि ती खाली ड्रॉप झाली ती ड्रॉप झालेली साखर अप्पर पदावर ते पोते बनते त्याचा वेळ होता सावंतवाडी कारखान्यामध्ये अशा प्रकारे साखर तयार होत असताना आम्ही ती घेऊन जात आहोत साखर मी खाते ते थोडी साखर खातोय मी चांगल्या प्रकारची साखर इकडे मिळत असताना या साईडला पॅकिंग होतं मी साखर कारखाना फिरलो कशा प्रकारे प्रोसेस वगैरे ते सगळे आम्ही बघितलं आणि साखर वगैरे आम्ही खाल्लं मेन म्हणजे थोडा दमाक पण झालेला थोडा सकाळी लवकर त्याच्यामुळे जरा जामोग झालेला आता भूक पण लागली तर आता आम्ही जेवचं बघतलं माझी बाकीचे येतात मागून आपण जाऊया आपल्या इथे बस लागलेली आहे आधी जरा फ्रेश हो काय त्याच्यानंतर मग जोग जाऊ काय 12 वाजायला गेलं तर आता जाऊयात चला तर मंडळी आता कोल्हापुरात आपण रंकाळ्याच्या ठिकाणी बरंच वेळ झालं संध्याकाळी नंतर आमची विजिटचं म्हणजे ज्या ठिकाणी फिरलं साखर कारखाना त्यानंतर मग दुपारी जेवलं वगैरे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळी शाहू पॅलेसमध्ये गेलो तिथं ऐतिहासिक साधने वगैरे बघितलं त्यानंतर मग बाकीचे असेच फिरत होते बाकीच्या ठिकाणी तर सगळेजण त्यानंतर याच्यात काय गेला तुम्ही रे काय गेलात त्याच्यानंतर आता शाहू पॅलेस नंतर काय गेलात हे बाकीचे डीमार्टमध्ये गेले डीमार्ट अजून काय गेले महालक्ष्मी मंदिरला जाऊन येले आणि मी थोडा आराम करतो जाम धमाक झालेला
आणि आता आपण रंकाळ्याच्या ठिकाणी आहे, संध्याकाळचं वातावरण आहे. पण कसं आता यावेळी ना जरा गाड्यांचा आवाज वगैरे जास्त, त्या साईडला जरा बरा होता फिरण्यावर, किंवा आम्ही त्या साईडला जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी जरा फेरफटका मारून बरं व्हा, कारण आता आपण त्या ठिकाणी आमची बस या ठिकाणी आहे असं. आता आपण थोड्या वेळात निघतो, बाकीचे अजून येऊक नाहीत, बाकी बरेच जण येतात शॉपिंग वगैरे करतात. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटतो तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. बाय. Yeah.